रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। मी किसन महाराज चौधरी, प्रसारण यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वरीतील योगचिंतन अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग या संदर्भातलं चिंतन आपण ऐकत आहात। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवंत म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी मी आहे, परंतु मला पाहण्यासाठी जी काही श्रद्धा असावी लागते ती महत्त्वाची आहे। आणि खरं तर ही जी माया नदी आहे, माझं स्वरूप वास्तविक लोकांना मायेमुळे कळू शकत नाही। आणि या माया नदीतून पलीकडे जायचं असेल, माया नदी अत्यंत दुस्तर आहे, यातून पलीकडे जायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे मला तू शरण जा। आणि मला का तू एकदा शरण आलास की मग योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला आपोआप समजेल। माऊलींनी सुंदर ओवी लिहिली, जे म्हणो निगा पंडुसुता जैसी सकामा न जाणीवेची वनिता तेवी मायामये हे सरिता न तरवे जीवा। म्हणजे ही मायेरूपी ही सरिता आहे। ही सरिता माणसाला पलीकडे जाताच येत नाही। जसा एखादा कामुक माणूस असतो आणि त्याला कामनेशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट दिसत नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी अवस्था होते। जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ। आणि म्हणून येथ एकची लीला तरले, म्हणजे अनेक लोक माया नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु सगळेच त्यात यशस्वी होत नाहीत। अगदी काही माणसंच त्यामध्ये यशस्वी होतात। कोणती माणसं यशस्वी होतात तर माऊली म्हणतात की येथ एकची लीला तरले। कोणती माणसं तरली तर जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ। म्हणजे जी माणसं या मायाजाळातून पलीकडं येण्यासाठी फक्त माझं भजन करतात तेच याच्या पलीकडे जाऊ शकले। जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे घाडे जया आत्मनिवेदांतराडे आकळले। म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे तेच या मायानदीतून पलीकडे झाले। कारण आपल्याला मायानदीतून पलीकडे घेऊन जाणारा फक्त तो एक आणि एक भगवंतच आहे। मला रामायणातील एक उदाहरण आठवतं की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई या गंगा नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं। त्यांचा वनवासाचा प्रवास चालू होता। गंगा नदीतून पलीकडे त्यांना जायचं होतं, पण जाणार कसे? गंगा नदीचं विस्तीर्ण पात्र होतं, त्या ठिकाणी एक केवट होता। प्रभू रामचंद्रांनी त्या केवटाला सांगितलं, केवटा तू आम्हाला तिघांना पलीकडे घेऊन जा, गंगा नदीच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे। केवट म्हणाला, प्रभू मी नाही माझ्या नावेमध्ये तुम्हाला बसवणार। प्रभूंनी विनंती केली, का बसवणार नाही? तेव्हा तो म्हणाला, नाही बसवणार माझ्या नावेमध्ये। पुन्हा पुन्हा प्रभूंनी विचारलं, तेव्हा केवटाने सांगितलं, प्रभू मी असं ऐकलं आहे की जेव्हा तुम्ही रस्त्याने प्रवास करत होता तेव्हा तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या पायाचा स्पर्श दगडाला झाल्याबरोबर त्या दगडामधून एक शिर प्रगट झाली। जर तुम्ही माझ्या लाकडाच्या नावेमध्ये बसलात आणि तुमच्या पायाचा स्पर्श माझ्या लाकडाच्या नावेला झाला आणि एखादी शिरी प्रगट झाली तर माझं उदरनिर्वाहाचं साधनच संपून जाईल। मी नाही माझ्या नावेमध्ये तुम्हाला बसून घेणार। पण प्रभूंनी खूप विनंती केली। सरते शेवटी नावाड्याने आपल्या पत्नीला हाक मारली आणि तो म्हणाला, अगं ऐकलंस का? प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई या ठिकाणी आल्यात, त्यांची जर आपल्याला पाद्यपूजा करायची आहे आणि म्हणून एखादं भांडं घेऊन ये। त्यावेळेला लाकडाची भांडी असायची, काष्टवत किंवा काठवट आपण त्याला म्हणूया। नावाड्याच्या किंवा केवटाच्या बायकोने काठवट आणली, प्रभूंचे पाय काठवडीमध्ये ठेवले, पादक्षालन वगैरे झालेलं आहे, पाद्यपूजा वगैरे झालेली आहे। प्रभूंच्या पायाचा स्पर्श लाकडाच्या काठवटीला झाला, काही परिणाम झाला नाही, थोडं टेस्टिंग पण झालं आणि आता आपल्या नावेमध्ये बसायला काही हरकत नाही, म्हणून त्यांनी प्रभूंना नावेत बसायला सांगितलं। प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण तिघंही नावेत बसलेले आहेत। नाव वलवत 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 नावाड्याने गंगा नदीच्या पलीकडच्या तीराला नाव आणले। प्रभू खूप खुश होते। प्रभू असं म्हणतात, केवटा तू खूप चांगलं काम केलेस, माझं पाहिजे ती बिदागे मी तुला देतो। केवट म्हणाला, प्रभू मी नाही तुमच्याकडून पैसे घेणार। प्रभू म्हणाले, काय घेणार नाहीस?
तेव्हा केवट असं म्हणतो, प्रभू मी असं ऐकलं आहे, जेव्हा दोन माणसं एकाच जातीची असतात आणि त्यांनी जर एकमेकाची कामं केली तर ते एकमेकाकडनं पैसे घेत नाहीत. तुमची आणि माझी जात एकच आहे, तेवढं मी काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. तेव्हा प्रभू असं म्हणतात, बाबा रे काय म्हणतोस तू, काय मला समजत नाही. तेव्हा त्या केवटाने पुन्हा एकदा सांगितलं, प्रभू दोन्ही माणसं जेव्हा एकाच जातीची असतात, एका नाव्याने दुसऱ्या नाव्याच्या दुकानात केस आपले, पहिल्या नावे दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही कारण ते एकाच जातीचे असतात. एका धोब्याने दुसऱ्या धोब्याच्या दुकानात कपडे धुवायला दिले, पहिला धोबी दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही कारण ते एकाच जातीचे असतात. या ठिकाणी तुमची आणि माझी जात एकच आहे, मी नाही तुमच्याकडनं पैसे घेणार. लक्ष्मणाने हे ऐकलं, मात्र लक्ष्मणाला भयंकर राग आला. आपण क्षत्रिय वंशातले, रघुवंशातले, हा केवट सामान्य कोळी आणि आपली जात एकच आहे असं म्हणतो. लक्ष्मण रागावणार. तेवढ्यात प्रभू असं म्हणतात, लक्ष्मणा जर ऐकून तर घे, त्याला काय म्हणायचं आहे ते. पुन्हा त्या केवटाने सांगितलं, प्रभू दोन्ही माणसं एकाच जातीची असली काय पैसे घेत नाहीत. प्रभू म्हणतात, माझ्या काही लक्षात येत नाही बाबा. तेव्हा त्या केवटाने प्रभूंना सांगितलं, प्रभू तुम्हाला तिघांना या नदीतून पलीकडे घेऊन जाणारा मी एक नावाडी आहे. तुम्हाला तिघांना या नदीतून पलीकडे घेऊन जाणारा मी एक नावाडी आहे. आणि या संसाररूपी भवसागरातून सर्वांना पलीकडे घेऊन जाणारे तुम्ही सुद्धा एक नावाडीच आहात. तुमची आणि माझी जात एकच आहे. तेव्हा भगवंतच आपल्याला या माया नदीतून पलीकडे घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी म्हटले माऊलींनी, जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे सद्गुरूंच्या तारूमध्ये बसतात ना, त्यांना पलीकडे जायला वेळ लागत नाही. परंतु जे काही अहंकाराचं ओझं आपल्या डोक्यावर घेतात, विकल्पाची या झुळका चुकावणी, अनुरागाचा निवृत्ता होऊनी पाणी ढाळू, आणि मग अहंकार असतो, त्यांच्यामध्ये श्रद्धा नसते, अशी माणसं या पलीकडे कशी घेऊन जाणार. आणि म्हणून अहंकार आणि अज्ञान यांचा प्रभाव माणसाच्या जीवनामध्ये असल्यामुळं माणसं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो की मच्छिंद्रनाथ गावोगाव प्रवास करत असताना एक बाई त्यांच्यासमोर आली आणि त्यांना पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथांनी एक विभूती दिली आणि सांगितलं की ही विभूती पाण्यावर तू प्राशन कर, तुला पुत्रप्राप्ती होईल. बरोबर 12 वर्षांनी मी या ठिकाणी येईल. आणि मध्ये 12 वर्ष निघून गेले आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा परत आले तेव्हा त्या बाईंना विचारलं की मी विभूती दिली, तुला मुलगा आता तो 12 वर्षाचा झाला असेल. तेव्हा त्या बाईने प्रामाणिकपणे कबूल केलं, माझा काही त्यावर विश्वास नव्हता आणि म्हणून तुम्ही दिलेली विभूती मी त्या उकिरड्यामध्ये टाकून दिली. मच्छिंद्रनाथ उकिरड्याकडे गेले आणि गोरक्षनाथांना जोरात हाक मारली. 12 वर्षाचे गोरक्षनाथ त्या उकिरड्यामधून प्रगट झाले. बाईचं अज्ञान असल्यामुळं, बाईचा विश्वास नसल्यामुळं ही स्थिती निर्माण झाली. जर आपण विकल्प मनामध्ये ठेवला तर भगवंताची प्राप्ती ही आपल्याला कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जर सोहंबाची प्राप्ती व्हायची असेल तर त्यासाठी आपण या गुरुवर विश्वास ठेवणं, गुरुवर श्रद्धा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माऊलींनी या मायेचं मात्र फार सुंदर वर्णन केले. माऊली हे शब्दप्रभू आहेत. भगवद्गीतेवर 700 श्लोकांचा विस्तार करत असताना 9000 ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं किंवा भावार्थ दीपिकेच्या रूपानं आपल्यासमोर हा ग्रंथ आणला. अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारचे रूपकं, अलंकार, उपमा असं सोपं करून माऊलींनी आपल्याला सांगितलं. आणि किती अभिमानाने माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता ते पैजा सिंके, ऐसी अक्षरे रिसके मिळविनं, इतक्या अभिमानाने त्यांनी ते सांगितलं. माया नदीचं वर्णन करतानासुद्धा कधीकधी आपल्याला असं वाटतं की माऊलींची प्रतिभा ही किती उच्च दर्जाची होती. माऊली म्हणतात, लोक मी आणि माझे या भ्रांतीमध्ये गुरफटून जाऊन विषयांना होतात आणि नको त्या मार्गाला लागतात. प्रत्येक माणसाला मी आणि माझं या पलीकडे त्याला दुसरं काही सुचतच नाही. आणि या विचारामुळं, या स्वार्थी विचारामुळं
त्याची आत्मोन्नती होऊ शकत नाही, आत्मोन्नती होऊ शकत नाही. मी तर अगदी विनोदाने सांगतो बरं का. मी ज्या ठिकाणी राहतो ना त्याच्या पलीकडच्या बाजूला एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं नाव TTMM अशा प्रकारचं आहे. TTMM. माझी नात 8 वर्षाची. तिला मी विचारलं, अगं या हॉटेलचं नाव TTMM असं कसं काय? तेव्हा तिने मला पटकन त्याचा अर्थ सांगितला. TTMM म्हणजे तू तुझं आणि मी माझं. मला मोठं नवल वाटलं. माणसं याच वृत्तीने वागतात. मी आणि माझं या पलीकडं त्यांना दुसरं काही दिसत नाही. या भ्रांतीमध्ये ते गुरफटून जातात, विषयांध झालेले असतात. ब्रह्माचळाच्या तुटलेल्या कड्यापासून संकल्पाची पहिली उकळी येते. त्यावर महाभूतांचा लहानसा बुडबुडा येतो. सृष्टी विस्तार सुरू होतो. काळाची ग्रास करण्याची शक्ती वाढत जाते. सृष्टी विस्तारही वाढतो आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही उंच तटाच्या बाहेर ती माया नदी वाहू लागते. त्रिगुणांच्या मेघाची अपार वृष्टी झाल्यामुळे मोहाचा महापूर येतो आणि यमनियमांची नगरेच्या नगरे ती प्रवाहाबरोबर वाहून नेते. यम आणि नियम किंवा यांनी सांगितलं की प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचे उंच उंच तट या माया नदीला असतात आणि त्यातून ही यमनियमांची नगरं जी असतात ही त्यातून वाहून जातात. मत्स्यरूपी वळणे ती घेत असते. सुंदर स्त्रियांचे मोठमोठे मासे जीवांना ग्रासण्याच्या तयारीने त्या महानदीत झळकतात. प्रपंचाची वाकडी वळणे घेत ही महानदी वाहत असते आणि एकदा कर्म आणि एकदा अकर्म यांचा तिला पूर येतो. सुखदुःखाची पुराडे तरंगत असतात. तिथे रतिरूपी बेटावर कामाच्या लाटा आपटतात. तिथे जीवांच्या फेसांचे समुदायाच्या समुदाय दिसतात. अहंकाराच्या मोठ्या धारा पात्राच्या पोटात वाहतात. विद्या, धन, कुल या 3 मदाच्या उकळ्या प्रवाहात फूट असतात. विषयरूपी प्रचंड लाटा उठतच असतात. उदय आणि अस्त यांचे लोंढे जन्ममृत्यूच्या रूपाने खळगे पडतात. त्यात 5 भौतिक शरीरांचे बुडबुडे येतात. अविवेक आणि गोंधळ हे मासे धैर्यरूपी आम्ही गिळून टाकतात. पात्रात अज्ञानाचे भोवरे गरगरत असतात. भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूपी प्राणी फसतात. रजोगुणाच्या खळबळीचा आवाज स्वर्गलोकापर्यंत गाजू लागतो. रजाची ती खळखळ, तमाची ती प्रचंड धार आणि सत्वाचे ते खोल पाणी या सगळ्या अडचणीमुळे ही माया तरुण जाण्यास अगदी दुस्तर झाली आहे. माऊलींचं हे वर्णन, ओवीबद्ध वर्णन जर आपण वाचलं तर खरोखर माऊलींची प्रतिभा किती उत्तुंग आहे, किती उच्च दर्जाची आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. आणखीन एक चमत्कार आहे. या माया नदीच्या भयंकर प्रवाहातून बाहेर पडावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु बाहेर मात्र पडू शकत नाही. काहींना या ज्ञानाच्या डोहात गर्वानेच गिळून टाकलेले असते, कारण इतका ज्ञानाचा एक अहंकार होतो आणि त्या अहंकारामुळं ते या नदीतून पलीकडे जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो, माणूस किती जरी विद्वान असला तरी त्याच्या ठिकाणी विनय असणं महत्त्वाचं आहे. विद्या विनयेन शोभते असं आपण म्हणतो. नम्रता ही जीवनामध्ये पाहिजे, परंतु ज्ञानाच्या डोहात गर्वाने काही माणसं गिळून टाकतात आणि मग वेदत्रयाच्या सांगडीचा आश्रय केला, पण मीपणाचे धोंडेही बरोबर घेतले. मग ती सांगड बुडत तरत पुढे जातात आणि मदरूपी मोठ्या माशांनी त्यांना संबंध गिळूनच टाकतात. किती लोक असे याच्यामध्ये गटांगळ्या खात असतात. विषय मगरींनी त्यांना चघळून काही जण म्हातारपणी या लाटेत लपून असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने चहूबाजूने वेढले जातात आणि शोकरूपी कड्यावर आपटतात. हे सगळं वर्णन वाचलं की खरोखर आपली बुद्धिमत्ता चक्रावून जाते. आणि म्हणून आपण या ठिकाणी विषयांच्या आहारी न जाता, कारण थोडे विषय असतात पण त्या विषयांच्या आहारी माणूस जातो आणि मग आपल्या जीवनाचं नेमकं ध्येय काय आहे हेच त्याच्या लक्षात येत नाही. मी एक मोठा मार्मिक दृष्टांत सांगत असतो. एक गृहस्थ आहे, रस्त्याने चालला आहे. मागे वळून त्याने पाहिलं, एक वाघ होता. तो वाघ त्याच्या पाठीला लागलेला होता. तो घाबरला. तो पुढे पळतोय, वाघ मागे, तो पुढे, वाघ मागे, तो पुढे, वाघ मागे. वाघ एकदम जवळ आला. याला वाटलं आता आपली सुटका कशी होणार. पुढे त्याला एक विहीर दिसली आणि त्याने त्या विहिरीत उडी टाकली. मनामध्ये विचार केला की असंही मरायचं आहे, विहिरीत पडलो तरी आपण मरणारच आहोत आणि थांबलो तर वाघ आपल्याला खाऊन टाकणार आहे, त्यापेक्षा विहिरीत पडून मेलेलं काय वाईट आहे. आणि त्याने विहिरीत उडी टाकली. पण दैव इतकं बलवत्तर असतं काही वेळेला, विहिरीच्या पलीकडच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंबकळत होत्या. या ग्रस्ताने उडी टाकता का होईना पण एका पारंबीला धरलं
आणि त्याने पारंबीला घट्ट आवळून धरलेला आहे. आता तो विहिरीच्या मध्यावर होता. त्याने खाली पाहिलं तर विहिरीत जवळजवळ पाणी नव्हतं. काटेकुटे होते. सुसरे आणि मगरी त्या थोड्याशा पाण्यामध्ये इकडे तिकडे वावरत होत्या. त्याने वर पाहिलं. ज्या पारंबीला त्याने धरलेलं होतं त्या पारंबीच्या वरच्या बाजूला 2 उंदीर होते. एक काळा उंदीर होता आणि एक पांढरा उंदीर होता. किलकिल्या डोळ्यांनी त्याने पाहिलं तर त्या वडाच्या झाडाला एक हत्ती धडका मारत होता आणि आणखीन पाहिलं तर वाघोबा हा वर आल्यावर टपूनच होता. अशा भयंकर स्थितीमध्ये सापडलेला हा माणूस कधी झाड कोसळून पडेल हे सांगता येत नाही. खाली पडला तर सुसरे आणि मगरी त्याला खाऊन टाकतील हे सांगता येत नाही. आणि काळा आणि पांढरा उंदीर पारंबी कुरतडतायत, कधी पारंबी तुटेल हे सांगता येत नाही. अशा भयंकर स्थितीमध्ये सापडलेल्या माणसाला विचारलं, बाबा रे, हाऊ आर यू, तू कसा आहेस? त्यांनी पटकन उत्तर दिलं, आय एम फाईन. तेवढं मी खूप छान आहे. तेव्हा त्याचं छान असण्याचं कारण तरी काय होतं? तर वरच्या बाजूला ज्या पारंबीला त्यांनी धरलं होतं त्या पारंबीच्या वरच्या बाजूला एक मधाचं पोळ लागलेलं होतं. आणि वारा ज्या वेळेला यायचा त्यावेळेला पारंबी हलायचे आणि मधाच्या पोळामधला मध एक एक थेंब खाली पडायचा आणि तो नेमका याच्या तोंडामध्ये पडायचा आणि त्याला वाटायचं मी फार सुखी आहे. दृष्टांत या ठिकाणी संपला. परंतु या शरीररूपी वृक्षाला यमरूपी हत्ती सारख्या धडका मारतो आहे. कधी हे शरीर कोसळेल हे सांगता येत नाही. काळा आणि पांढरा उंदीर दिवस आणि रात्र आपल्या आयुष्याची दोरी कुरतडतायत, कधी दोरी तुटेल हे सांगता येत नाही. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर हे सुसरे आणि मगरीच्या रूपाने टपून राहिलेत. हे कधी आपल्याला खाऊन टाकतील हे सांगता येत नाही. आणि अशाही स्थितीमध्ये कुठंतरी विषय वासनांचा थेंब आमच्या तोंडामध्ये पडतो आणि आम्ही म्हणतो आम्ही फार खुश आहोत, आम्ही फार सुखी आहोत. सुख हे फार वेगळ्या प्रकारचं आहे. या दुस्तर मायारूपी नदीतून पलीकडे जाताना विषयांच्या आहारी न जाता खरं ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर पलीकडे जाता येतं आणि खऱ्या अर्थाने त्याला स्वरूप ज्ञान होतं, त्याला आत्मज्ञान होतं. आज आपण तुर्तास याच ठिकाणी थांबूया. पुढचा भाग आपण पुढे पाहूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.